महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचं राष्ट्रीय सेवा योजनेचं शिबिराचा हा तिसरा दिवस. या बौद्धिक व्याख्यानमालेसाठी उपस्थित असलेले आमचे सहकारी मित्र प्राध्यापक डॉक्टर दत्तारी होंडाव सर, आपल्यासमोर आत्ताच मनोगत व्यक्त करून गेलेले डॉक्टर पंडित देवशेट्टे सर, त्याचबरोबर आपले कार्यक्रम अधिकारी, एका विद्यार्थ्याला अभिनय करायचं होतं आणि तो दररोज एका गुरुजीकडे जात होता. गुरुजीला असं सांगत होता की मला अभिनय शिकवा. गुरुजी त्यांना दररोज काहीही शिकवत नव्हते. तो दररोज जायचा, पुन्हा बसायचा तिथे जाऊन, तो विनंती करायचा गुरुजींना. गुरुजी काहीही शिकवत नव्हते. तो शेवटी कंटाळून गेला, खूप नाराज झाला होता, पण त्याला त्यांच्याकडून शिकायचं होतं. 15 दिवस 20 दिवस झाले, महिना झाला, गुरुजी काही शिकवत नाहीत. ह्याला तर अभिनय शिकायचं आहे, ह्याला नट व्हायचं आहे, हिरो व्हायचं होतं, ह्याला चांगले डायलॉग्स ह्याला म्हणायचे होते. तेव्हा तो कंटाळून थोडंसं रागात आला आणि ज्या गुरुजीवर तो प्रेम करत होता त्या गुरुजींना तो म्हणाला की मी 1 महिना झालं तुमच्याकडे येतो, मला काहीतरी शिकवा म्हणून अभिनय, मात्र तुम्ही काही शिकवत नाही. तेव्हा गुरुजी काही त्याला बोलले नाहीत. तो पुन्हा निघून गेला. दुसऱ्या दिवशी आला. दुसऱ्या दिवशी त्या गुरुजींच्या बाजूला कोणीतरी वारलं होतं आणि घरातले लोक सगळे रडत होते. तेव्हा गुरुजींनी त्या विद्यार्थ्याला असं सांगितलं की त्यांच्यासारखं तुम्हाला रडून दाखव. हे उदाहरण तुम्हाला याच्यासाठी मी दिलेलं आहे की काही गोष्टी सांगितल्यानंतरच काहीतरी शिकते माणूस असं नाही. काही कोणीतरी प्रबोधन केलं, आमच्यासारख्याने काहीतरी बोललं आणि तुम्ही शिकता असं नाही. कारण तुमच्यासोबत तुमचे जे गुरुजी आहेत, मल्लेश झोंगा स्वामी सर असतील, आमचे सूर्यवंशी सर असतील, गौरव जवळीकर सर आहेत, यांचं बाहेर फार मोठं योगदान आहे. कारण विद्यार्थी म्हणून फारसं काही माहीत नसते. कारण सामाजिक बांधिलकी म्हणून बाहेर अनेक उपक्रमामध्ये झुंगा सर तर संपूर्ण उदगीरांना परिचित आहेत, विविध कार्यक्रमामध्ये असतात. सूर्यवंशी सर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून काम करतात. जवळीकर सर विविध उपक्रमाशी जोडले गेलेले आहेत. म्हणून असे शिक्षक तुम्हाला या ठिकाणी या शिबिरामध्ये लाभलेले आहेत. हे विद्यार्थी मित्र, तुमचं फार मोठं भाग्य आहे. त्यांच्याकडे बघून तुम्हाला काही गोष्टी शिकायच्या आहेत. सरांनी आम्हाला काहीतरी सांगावं ही अपेक्षा न करता आपण त्यांचं जे दररोजचं वर्तन आहे, त्यांचे जे विचार आहेत ते आपण आचरणात आणले पाहिजेत. तरच खऱ्या अर्थाने आपला व्यक्तिमत्वाचा विकास होईल. या ठिकाणी आपले युवासुद्धा बसलेले आहेत मागच्या बाजूला. सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे आमचा जो विद्यार्थी आहे पवार, कारण जेव्हा त्याचं शिक्षण झालं आमच्या महाविद्यालयातून, जेव्हा तो बाहेर पडल्यानंतर तो खरे विद्यार्थी तेच असतात की जे विद्यार्थी BA MA झाल्यानंतर पुन्हा आपल्या शिक्षकाच्या संपर्कात राहतात. खरं तर त्या शिक्षकांनी जसं केलं होतं अभिनयाच्या संदर्भात, मी सुद्धा अनेकदा पवाराला असं केलेलं होतं की पवार शिक्षण झालं, आमच्याकडे डिग्री वगैरे सगळं शिक्षण झाल्यानंतर तो पुन्हा अधूनमधून यायचा, सर मला काहीतरी पुस्तकं वाचायला द्या, मला बोलायचं आहे चांगलं, मला स्टेजवर जायचं आहे आणि चांगल्या पद्धतीनं संवाद साधायचा आहे. अशा पद्धतीने तो अनेकदा माझ्याकडे येत होता. परंतु योगायोग मला ती पुस्तकं अजूनही देता आली नाहीत. आज या ठिकाणी मला एक खंत अशी वाटली की शिक्षण होऊन 5-6 वर्षे झाली आमच्याकडं, परंतु तो अजूनही आमच्या महाविद्यालयामध्ये येतो. आल्यानंतर सगळ्यांना तो भेटतो जातो की तो विद्यार्थी, आज आमचा विद्यार्थी इथं जवळीकर सर असं म्हणाले की आमचा आधारस्तंभ आहे. खूप आनंद वाटला आम्हाला की पवार या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, जे महाविद्यालय माझं महाविद्यालय आहे, कारण माझं MA महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयामध्ये झालेलं आहे आणि माझा विद्यार्थी माझ्या महाविद्यालयातल्या सर्व विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना सहकार्याच्या भूमिकेतून या ठिकाणी तो काम करतो.
याचाही मला खूप या ठिकाणी आनंद वाटला. दुसरे एक महत्त्वाचं मला या ठिकाणी पाहायला मिळालं की इथे आल्यानंतर आपले इथे बसलेले जे मामा आहेत बाजूला, झाडाच्या बाजूला आहेत खरं तर ते टोपी टाकून, तर ते मामा आले आले आम्हाला म्हणाले की सर या तुम्ही. तिथंपर्यंत आले ते की जेवण करा तुम्ही. खरं तर ही मंडळी अनेक ठिकाणी शिबिरमध्ये आम्ही जातो, व्याख्यानासाठी बसत नाहीत कोणी, हे सुरुवातीपासून या ठिकाणी बसून आहेत. म्हणजे आपल्याला माणसाला जशी पोटाची भूक असते ते तर त्यांनी भागवलेलं आहे, परंतु पोटाची आणि ज्ञानाची भूक या दोन्ही गोष्टी भागवण्याचं काम या शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. आताच होंडाव सरांनी पाण्याच्या प्रश्नावर त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि आम्ही जेव्हा समोर बसलो होतो तेव्हा विद्यार्थ्यांचे कलागुण आम्ही पाहत होतो, या ठिकाणी डायलॉग पाहत होतो. हे सूत्रसंचालन करणारा विद्यार्थी, काही काही विद्यार्थी तेव्हाच लक्षात येतात की भविष्यामध्ये हा खूप चांगला सूत्रसंचालक होणार आहे आणि तो चांगला वक्ता होणार आहे. हे त्याच्या बोलण्यावरून, त्याच्या आवाजावरून हे सहजपणे लक्षात येत असतं. खूप चांगल्या पद्धतीने तो एका वेगळ्या स्टाईलनं, तो त्याची स्टाईल शैली येते त्याची, त्या पद्धतीने तो आपल्याशी बोलत होता. खरं तर या 7 दिवसामध्ये विद्यार्थ्यांचे सर असं म्हणाले की दररोज संध्याकाळी आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम घेतो. उदयगिरी महाविद्यालयात असताना मी सतत योग महोत्सवमध्ये, गॅदरिंगमध्ये सहभाग घेतलेला. योग महोत्सवमध्ये आमच्या काळामध्ये 7 प्राईज आले होते सातत्यानं. या सर्व स्पर्धेमध्ये मी राहत होतो. मी सरांना अशी विनंती करतो की जेव्हा संध्याकाळी विद्यार्थ्यांचे तुमचे जे सांस्कृतिक कार्यक्रम होतात, एक वक्ता म्हणून नाही तर आम्हाला रसिक म्हणून तुम्ही बोलवा, कारण माझ्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आज सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये किंवा विविध उपक्रमामध्ये कशा पद्धतीने ते काम करतात. कारण इथं बसलेले बरेच विद्यार्थी, आमचा एक विद्यार्थी मागे बसलेला आहे. मी यावर्षी परीक्षा विभागात असल्यामुळे आमचे सायन्सचे विद्यार्थी काही आमच्याकडं इकडं बसलेले परीक्षेला येत होते. सगळ्या विद्यार्थ्यांचा तसा परिचय आहे. तर एकंदरीत या ठिकाणी आल्यानंतर आपण आता जे काही प्रबोधन वेगळ्या पद्धतीनं बौद्धिक व्याख्यानं वगैरे होत आहेत, की प्रबोधन किंवा जे काही विचार आहेत हे शाब्दिक स्वरूपामध्ये शब्दरूपाने केवळ ऐकून आपल्याला चालत नाही, तर आपल्याला या ठिकाणी कृती करावी लागते. आज आपण पाहतो मराठवाडा दुष्काळ पडलेला आहे, दुष्काळाच्या संदर्भात सरांनी बोललेलं आहे. तसं तर मी माझा 3रा वर्ष आहे. जर विद्यार्थी मागचे 2 वर्ष कोणी NSS मध्ये असतील इथले, पहिल्यांदा मी बहिणाबाई चौधरीवर बोललो होतो. मागच्या वेळेस आजची तरुणाई मला आठवते या विषयावर मी बोललेलो होतो या ठिकाणी लोणीला कुठंतरी. 3ऱ्यांदा मला पुन्हा या ठिकाणी सलगपणे सरांनी या ठिकाणी बोलवलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. पहिल्यांदा की सर झुंगा सर फोन केले की म्हणाले की तुम्हाला आम्ही विषय देतो, त्या विषयावर बोला. त्या आयत्या वेळेचं भाषण असते बघा, काय चिठ्ठ्या वगैरे काढतो आपण. मग यावेळेस त्यांनी मला माझ्या मनाचा विषय घेऊ दिला नाही. सर म्हणाले की नाही आम्ही तुम्हाला विषय देतो. सर म्हणलो द्या, कारण ते आमचे गुरु आहेत. आणि ते असं म्हणाले की स्वच्छतेचे पुजारी संत गाडगे बाबा या विषयावर तुम्हाला थोडंसं बोलायचं आहे. मी जास्त बोलणार नाही, 15-20 मिनिटामध्ये माझं भाषण या ठिकाणी मी पूर्ण करणार आहे. स्वच्छतेचे पुजारी संत गाडगे महाराज या विषयावर तुम्हाला बोलायचं आहे. आपल्याला माहित आहे की संतांच्या मधला एक महत्त्वाचा वैशिष्ट्य म्हणजे संतांमध्ये माणुसकी नावाचा एक गुण होता. आज आपण पाहतो दुष्काळ पडत आहे. मला या ठिकाणी एक 3 ओळी आठवतात फक्त. कविता खूप मोठी आहे. सरांची शेवटची समारोप सरांचा कवितेने झाला म्हणून मला त्या 3 ओळी या ठिकाणी आठवतात. योगीराज माने नावाचे कवी आहेत लातूरचे. बघा कविता 3च ओळी आहेत, पण फार महत्त्वाच्या कविता आहेत. आणि तुम्ही समोर बसलेले जे विद्यार्थी आहेत, मी होंडाव सर जेव्हा बोलत होते त्यांनी करंट संदर्भ देत होते महाराष्ट्र टाइम लोकसत्ताचे, तेव्हा हे समोरच्या ह्या 2-3 विद्यार्थ्याकडे मी पाहत होतो, मागच्या विद्यार्थ्याकडे पाहत होतो की विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच माहीत होत्या. त्यांचा जो चेहरा आहे तो चेहरा बसल्यानंतर मला स्पष्ट दिसत होता की आपण सगळे दररोजच्या दररोज बातम्या चांगल्या पद्धतीनं ऐकता. हे आपल्या एक चांगले तुम्ही रसिक आहात हे तुमच्याकडे पाहिल्यानंतर वर बसल्यानंतर माझ्या लक्षात आलं. मी तुम्हाला त्या 3 ओळी सांगत होतो की संत गाडगे बाबा यांच्यामध्ये
बघा, हा जो विषय आहे हा विषय काही फार नवीन नाही, लक्षात घ्या. आपल्याला माहीत आहे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचं शिबिर जिथे जिथे जेव्हा जेव्हा होत असतात तेव्हा तेव्हा 1-2 व्याख्यानं ही गाडगे महाराजावर होतच असतात. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये गाडगे महाराज स्वच्छता अभियान आपण राबवलेलं आहे. कार्यक्रम चालू होण्याच्या आधी स्वच्छ भारत वगैरे आपल्या इथं स्वच्छ भारत अभियान लिहिलेलं आहे. नरेंद्र मोदींनी जो उपक्रम मागं चालू केलेला होता, हा विषय नवीन नाही. परंतु एखादा माणूस मोठा असेल, एखाद्याचा विचार चांगला असेल तर तो विचार आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकावा लागतो. का ऐकावा लागतो? एक निबंधकार आहेत सीम परांजपे नावाचे, त्यांचा एक निबंध आहे. त्या निबंधाचं नाव आहे दगडी कोळसा. आपली महाराष्ट्रातली माणसं कशी आहेत? दगडी कोळशाप्रमाणे ते सांगतात. दगडी कोळसा हा लवकर भेटत नाही, काढण्यासाठी खूप त्रास होत असतो. भेटल्यानंतर पेटवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही लवकर पेटत नाही आणि एकदा पेटला की विझत नाही. आपले महाराष्ट्राचे सगळे तसेच आहेत, लवकर पेटत नाहीत आणि एकदा पेटले कितीही पाणी टाकलं नाही, रॉकेट जरी टाकलं तरी ते पुन्हा कधी विझत नाहीत. इतकी ऊर्जा शक्ती आपल्या या महाराष्ट्राच्या सर्व लोकांमध्ये, तरुणामध्ये आहे. म्हणून आपल्याला पुन्हा पुन्हा असे जे विषय आहेत या विषयावर आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकावं लागतं. बोलत असताना मध्ये मध्ये जरी कोणी बोललं तरी माझा संदर्भ हा मी जोडूनच या ठिकाणी मी पुढे जात असतो. मी तुम्हाला सांगत होतो की माणुसकी ही फार महत्त्वाची आहे. गाडगे महाराज यांच्या व्यक्तिमत्वामध्ये माणुसकी नावाचा एक गुण होता. मी कवितेच्या 3 ओळी तुम्हाला सांगतो असं म्हणालो होतो. योगीराज मानेंची कविता आहे. सध्याचं दुष्काळ सर आत्ताच पाणी प्रश्नावर बोलले म्हणून मला त्या ओळी आठवल्या. योगीराज माने नावाचे कवी, लातूरचे कवी आहेत, ते असं सांगतात, पूर्वीची माणसं जितकी खरी होती तितकाच पाऊस देखील खरा होता. योगीराज मानेंची कविता आहे. पूर्वीची माणसं जितकी खरी होती तितकाच पाऊस देखील खरा होता. प्रत्येकाच्या हृदयामध्ये माणुसकीचा झरा होता. आताची माणसं खोटी झाली, पाऊस देखील खोटा झाला. फार सुंदर कविता आहे, मोठी कविता आहे. मला पूर्ण लक्षात नाही की आज आपण पाहतो की आपल्यातली जी माणुसकी आहे ती माणुसकी संपत चाललेली आहे. म्हणून आपल्याला अनेक संकटांना त्या ठिकाणी तोंड द्यावं लागत आहे. थोडंसं गाडगे महाराजांचे मी आताच सांगितलं की तुम्ही खूप ऐकलेलं आहात. अनेक जण गाडगे महाराजांच्या संदर्भामध्ये बोलत असतात. खऱ्या अर्थाने जो सफाईचा जो मंत्र आहे ते मंत्र महाराष्ट्राला सांगणारे पहिले महापुरुष म्हणून आपण गाडगे महाराजाकडे आपण पाहतो. स्वच्छतेच्या संदर्भात सर आताच बोलले होते, कचऱ्याच्या संदर्भात सर बोलले होते. आज अनेक असे काही शाळा आहेत की त्या शाळेमध्ये काही डबे ठेवले जात आहेत कचऱ्यासाठी. मुलं चॉकलेट खाऊन त्या चॉकलेटचे कवर त्या डब्यामध्ये टाकतात आणि तीच मुलं घरी जाऊन आई वडिलांना सांगतात की शाळेमध्ये कचऱ्याचा डब्बा आहे, आई तू सुद्धा घरामध्ये डब्बा ठेव. संस्कार या गोष्टी कधी कधी आपण घरातून संस्कार घेऊन बाहेर पडून आपण बाहेर कधी कधी त्या पद्धतीनं वागत असतो. तर कधी कधी संस्कार आपल्याला अशा राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून काही शाळेमधून देखील आपल्याला मिळत असतात. म्हणून ज्या माणसांनी आयुष्यभर स्वच्छतेचा ध्यास घेतलेला होता ते संत गाडगे महाराज. आपल्याला माहीत आहे की कुठल्या एखाद्या गावामध्ये जर कीर्तन करायचं असेल, कीर्तन हे अतिशय प्रभावी माध्यम आहे, कीर्तन करायचं असेल तर गाडगे महाराज सकाळी लवकरच त्या गावामध्ये जायचे. गावामध्ये गेल्यानंतर पहिले ते कीर्तनाची जागा निवडायची की आपल्याला कीर्तन कुठं करायचं आहे. मग कधी शाळेची जागा असेल, चावडीवरची जागा असेल, एखाद्या झाडावरची जागा असेल, पाराजवळची जागा असेल, ती जागा निवडायचे आणि तिथे कीर्तन ऐकायला आलेल्या लोकांना बसता येईल काय याची काळजी घ्यायची. खड्डे असतील तर मध्ये दगड टाकायचे, त्या खड्ड्यामध्ये वरून ते रेती टाकायचे, वाळू टाकायचे आणि आपल्याला ज्या ठिकाणी कीर्तन करायचं आहे ती जागा श्रोत्यांना चांगलं बसता आलं पाहिजे म्हणून आधी ते सगळं ते स्वच्छ सकाळी येऊन सगळं स्वच्छ करून घ्यायचे. आणि त्यानंतर दिवसभर मग ते आपल्या हातामध्ये खराटा घेऊन, झाडू घेऊन संपूर्ण गाव ते झाडून काढायचे. ते गाव झाडत असताना काही लोक त्या काळामध्ये, कारण आपल्याकडे
एखादा माणूस, चांगला माणूस जेव्हा चांगल्या पद्धतीनं काम करत असतो तेव्हा जिवंत असताना त्याला फारशी आपण किंमत देत नाही. आपल्या अवतीभोवती खूप चांगली माणसं असतात. एका कवींनी असं म्हटलेलं आहे की अमृत घट भरले तुझ्या द्वारी, का वनवन फिरशी बाजारी. काही चांगल्या गोष्टी, तुला आनंद देणाऱ्या गोष्टी, चांगली माणसं आपल्या बाजूला असतात, तो आपल्याला माहीत नसते. आपण उगी कुठंतरी शोधत असतो, कोणीतरी आमच्यासारखं कोणीतरी येऊन सांगतील असं आपल्याला वाटत असतं. काही नसते. आपल्या आजूबाजूला जेव्हा आपण सूक्ष्मपणे निरीक्षण करत असतो, आत्मपरीक्षण करत असतो, गाडगे महाराजांना खऱ्या अर्थाने आपला समाज का कळाला, गाडगे महाराजांना वाईट कशाचं वाटलं, किंवा गाडगे महाराज गाव सोडून घर सोडून का गेले, गाडगे महाराजांनी भ्रमंती का केली, त्यामध्ये गाडगे महाराजांचा कुठलाच असा स्वार्थ नव्हता. बघा, जर तुमचं निरीक्षण चांगलं असेल, तुमच्यामध्ये संवेदनशीलता असेल, तर निश्चितच आपल्याला चांगल्या पद्धतीनं काम करता येतं. म्हणून गाडगे महाराज गावागावामध्ये जायचे आणि लोकांना सांगायचे. एका पुस्तकावर एक 4 ओळी लिहिलेल्या होत्या. आपण पाहतो स्वच्छतेच्या संदर्भामध्ये मागच्या अनेक वर्षापासून काय झालेलं आहे आणि आज काय चालू आहे हे पाहतो. त्या पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि त्या मुखपृष्ठाच्या पेजवर कलरमध्ये एक 4 ओळी लिहिलेल्या होत्या. त्या 4 ओळी तुमच्यासाठी म्हणजे ज्यांचे लग्न झाले त्यांच्यासाठी. 4 ओळी ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येतील. शहाजहानने आपल्या पत्नीसाठी काय बांधला? ताजमहाल बांधला. तो कवी असं सांगतो, शहाजहानने आपल्या पत्नीसाठी ताजमहाल बांधला. हे जगातलं 7वं आश्चर्य आहे. म्हणजे तुम्ही नाही, लग्न झालेले, तुम्ही तुमच्या पत्नीसाठी साधं शौचालय बांधत नाही, हे जगातलं 8वं आश्चर्य आहे. अशा एक 4 ओळी एका पुस्तकावर लिहिलेल्या होत्या. स्वच्छतेच्या संदर्भामध्ये आपण पाहतो, चांगलं असले की आपल्याला आवडते का, कारण आज आपण पाहतो की कविता म्हटलं, पद्य म्हटलं, काव्य म्हटलं, मी शेवटी एक गाणं तुम्हाला गाऊन दाखवणार आहे, मला आठवण करून द्या संपल्यानंतर. कविता म्हटल्यानंतर आपल्याला खूप आवडते, कारण त्यामध्ये एक प्रकारचं पद्य असते. ह्याच्या आधी मी पाहतो तो चारोळ्या वगैरे इथं चालू होत्या, चांगल्या पद्धतीने शेरोशायरी चालू होत्या. तर स्वच्छतेच्या संदर्भामध्ये आपण हे सगळं पाहतो. आपण इथं BA सेकंड इयरची जर कोणी मुलं असतील, आहेत का कोणी? ऑप्शनल मराठी नाही ना? आहे. ऐच्छिक मराठी असेल तर एक पुस्तक आहे आमच्याकडं, आत्मकथन, आपुलाची वाद आपणाशी. ज्यांचं मराठी नाही त्यांनी सुद्धा ते पुस्तक वाचा, कारण राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये आपण जे काही शिकतो हे सगळं सामाजिक चळवळी, सामाजिक बांधिलकी, समाज सुधारक, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या पुस्तकामध्ये वाचता येतील. तर त्या पुस्तकाचं नाव काय? आपुलाची वाद आपणाशी. पुस्तक कोणाचं आहे? चंद्रकांत वानखेड यांचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये फक्त एकच पेज आहे सर, त्या पेजमध्ये गाडगे महाराजांचा संदर्भ आहे. बघा, तुम्हाला आठवते का तुम्ही? एकाच ठिकाणी गाडगे महाराजांचा संदर्भ आहे. हा संदर्भ मी तुम्हाला याच्यासाठी देतोय की संत जेव्हा बाहेर पडतात स्वच्छतेसाठी काम करण्यासाठी, तेव्हा ते कसं राहत असतील, कसं जगत असतील, काय खात असतील, असा प्रश्न आपल्याला पडतो. आपण 7 दिवस गाव सोडलेलं आहे, इथं सगळी व्यवस्था व्यवस्थित आहे, कुठंच कमी नाही. सकाळी सकाळी चहा आहे, दूध आहे, नाश्ता आहे, जेवण आहे, 7 दिवस. तरी काही मुलांचं लक्ष कधी कधी काय चालू आहे की बाबा गावाकडे आपल्या, काय चालू आहे की उदगीरमध्ये, काय शिकवायलेत की सर किती स्लॅब झाला, की थोडं तरी आपलं लक्ष असते. सगळं आराम असताना, व्यवस्थित असताना, एक शबनम घेऊन 2 पॅन्ट 2 शर्ट अंडरवेअर बनीन घेऊन गावाच्या बाहेर पडा, तेव्हा कळते की बाहेर फिरणं, भ्रमंती करणं, समाजामध्ये जाणं, लोकांपर्यंत जाणं किती अवघड काम असते, हे बाहेर गेल्यानंतर आपल्या लक्षात येते. म्हणून स्वच्छतेच्या संदर्भामध्ये मी पुस्तकातला संदर्भ देत होतो. चंद्रकांत वानखेडे यांचं आपुलाची वाद आपणाशी या पुस्तकातला तो संदर्भ आहे. त्या काळामध्ये गाडगे महाराज इतके लोकप्रिय झाले होते की त्यांच्या कीर्तनाला अशी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होत होती. गाडगे महाराजाला पाहण्यासाठी उत्सुकतेने एका ईश्वरच आपल्या गावात आलेला आहे की काय असं लोकांना वाटत होतं. एके दिवशी गाडगे महाराज एका गावामध्ये गेले. त्या पुस्तकातलं एकाच पेजमध्ये गाडगे महाराजचा संदर्भ आलेला आहे. ह्या संदर्भ मी का सांगतो तुमच्या शेवटी लक्षात येईल. आणि त्या एका घरामध्ये जातात. त्या घरामध्ये एक घरचे जे काही अधिकारी पती असतात ते नोकरीला बाहेर गेलेले असतात आणि घरी एक स्त्री असते, महिला, घराला जाऊन दार वाजवतात. असं
दार वाजवल्यानंतर मधून स्त्री आत बाहेर येते आणि बाहेर येऊन त्यांना विचारते, काय पाहिजे तुम्हाला? तेव्हा ते असं म्हणतात की मला थोडंसं गाईचं दूध पाहिजे. मग ती रागामध्ये येते, गाईचं दूध हे कशासाठी आपल्याला मागतात, काय काय संदर्भ आहे, कोण आहे हे, असं काहीतरी तो संवाद त्या ठिकाणी आहे. आणि ती रागराग करते त्यांना. परंतु तिला नंतर समजते की ज्यांचं आपण दररोज नाव घेत होतो, ज्यांचं आपण आठवण करत होतो, स्मरण करत होतो, तेच गाडगे महाराज आपल्या दाराशी आलेले आहेत. आपल्याला कळाले नाही, आपण उगीच त्यांना रागराग केलो असं म्हणून शेवटी कळाल्यानंतर ते चरवीभर दूध घेऊन येतात गाईचं. बघा, चरवीभर दूध आणल्यानंतर गाडगे महाराज त्याच्यातलं कब्बरच दूध घेतात. चरवीभर दूध घेत नाहीत, कब्बर दूध घेतात. कारण ते दूध त्यांना कुठलं तरी आयुर्वेदिक औषध वगैरे प्यायचं असते, त्याच्यासाठी ते दूध घेतात. आणि कब्बर दूध घेऊन, चरवीभर असलेल्या दुधातलं कब्बर दूध घेऊन पोटभर आशीर्वाद त्या बाईला देऊन गाडगे महाराज निघून जातात. गाडगे महाराज निघून गेल्यानंतर ती बाई पाहते तर आपल्या घरासमोर सगळं स्वच्छ झाडून ठेवलेलं कोणीतरी. लक्षात घ्या की गाडगे महाराजांनी कब्बर दूध घेतलं, पण तिच्या घरासमोरचं सगळं अंगण, सगळा रस्ता त्यांनी झाडून स्वच्छ केलेला होता. हे संतांचं वैशिष्ट्य आहे. संत भिकारी नसतात, संत भीक मागत नाहीत, संत भिक्षा मागत असतात. भीक आणि भिक्षा याच्यामध्ये फरक आहे. जी माणसं आपल्याला काहीतरी देतात, आपलं प्रबोधन करतात, आपल्याला काहीतरी सांगतात, ती माणसं भिक्षा मागत असतात. असं गावोगावी जाऊन गाडगे महाराज कामं करत स्वच्छतेचे धडे त्या ठिकाणी देऊ लागले. स्वच्छता काय असते त्या काळामध्ये गाडगे महाराजांनी शिकवले. आज आपलं महाराष्ट्र सरकार वगैरे भारत सरकार हे अभियान राबवतं. का राबवतं हे अभियान? आज या संतांच्या नावानं आपण अनेक उपक्रम का राबवतो आपण? कारण या सगळ्या लोकांनी त्या काळामध्ये ओळखलं होतं की स्वच्छतेशिवाय पर्याय नाही. आरोग्य आपल्याला व्यवस्थित ठेवायचं असेल, अलीकडे आपण पाहतो लोक असं म्हणतात की संतान आणि संतती वगैरे याहीपेक्षा आरोग्य हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि आपल्या भारतामध्ये या गोष्टीकडं अतिशय निष्काळजीपणा केला जातो, दुर्लक्ष केलं जातं. स्वतःसुद्धा आपण फारशी काळजी घेत नाही. हे गाडगे महाराजांच्या लक्षात आलं. मग गाडगे महाराज जर प्रत्येक गावात जाऊन व्याख्यानासाठी जर गेले असते तर कोणी तिथं व्याख्यान ऐकायला आलं नसतं. महाविद्यालयामध्ये आपण काही व्याख्यानं घेत असतो. आपण बरेच मुलं 2-4 तास झाले की कधी कधी घरी जाऊ की कोण ऐकाव कोण कराव. आता इथं नाईलाज आहे म्हणून बसलो, सर्व हालता येत नाही इथं म्हणून बसलो. आज आपल्याला ही बौद्धिक व्याख्यानं, खरं तर असं NSS मध्ये मला तर असं वाटते की बौद्धिक व्याख्यानाची फारशी गरजच नाही. कारण केवळ व्याख्यानं ऐकून चालत नाही ती. कारण त्या पुस्तकातलं एक वाक्य आहे, ते वाक्य लक्षात ठेवा. मी सांगतो तुम्हाला, सांगायचं राहून गेले ते वाक्य. चंद्रकांत वानखेडे यांच्या पुस्तकातलं एक वाक्य आहे की तत्वज्ञान ही सांगण्याची गोष्ट नाही, ती जगण्याची गोष्ट आहे. एखादा विचार सांगायचा नसतो, तो विचार आपण जगला पाहिजे. आणि गाडगे महाराज खऱ्या अर्थाने अलीकडे सांगकामी फार झालेले आहेत. NSS मध्ये एक चांगली गोष्ट आहे की सगळे सांगकामी तर कोणी राहत नाहीत, सगळे काम करणारी मुलं इथं या ठिकाणी असतात. म्हणून कुठलंही काम करत असताना आपण आपल्यापासून आपण सुरुवात केली पाहिजे, आपल्या घरापासून आपण सुरुवात केली पाहिजे. तरच कुठंतरी समाजाची सुधारणा होत असते, कुठंतरी स्वच्छता होत असते. आपण स्वतःपासून कुठल्याही कार्याला सुरुवात करत नाही आणि आपण अपेक्षा करत असतो की समाजाची सुधारणा झाली पाहिजे, गाव स्वच्छ झालं पाहिजे, सुंदर झालं पाहिजे. काही नाही, रस्त्यावर कुठं जरी एखादे काटा पडलेला असेल, रस्त्यावर काही घाण पडलेला असेल तर असं मोठे पाय पुढे टाकून आपण त्या घाणीवरून आपण निघून जात असतो. आपण ते हातानं साफ करत नाही. गाडगे महाराजांचं तुम्ही चरित्र पहा. अनेक पुस्तकं गाडगे महाराजांवर लिहिली गेलेली आहेत की हा माणूस, तोही माणूसच होता आपल्यासारखा, परंतु लोकांसाठी म्हणून घर सोडतो. बघा, गाडगे महाराज एक लोक विद्यापीठ होतं. आपण कॉलेजमध्ये शिकतो ते 4 भिंतीच्या आतलं शिक्षण असतं. 4 भिंतीच्या पलीकडचं शिक्षण फार महत्त्वाचं आहे. आणि ते शिक्षण अशा NSSच्या शिबिराच्या माध्यमातून आपल्याला मिळत असतं. म्हणून समाजाचं, विद्यार्थी मित्र, समाजाचं विद्यापीठ असतं. गाडगे महाराज ज्या विद्यापीठामध्ये काम करत होते
ते विद्यापीठ काही स्वामी रामानंद तीर्थ किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, सावित्रीबाई फुले विद्यापीठ वगैरे नव्हतं. हे समाजाचं विद्यापीठ होतं की ज्या समाजामध्ये ज्या लोकांना शिकता येत नाही, ज्या लोकांना वाचता येत नाही, ज्या लोकांना अजून पुस्तकातलं काही माहीत नाही, नवीन काही माहीत नाही, अशा लोकांना आपण काहीतरी सांगितलं पाहिजे. या भावनेने संत गाडगे महाराज जर आपण पाहिलं त्यांचं वाचन, त्यांचे तेव्हाचे कीर्तन, काही जुने लोक तेव्हा सांगत होते की गाडगे महाराजावर तुकारामाचा फार मोठा प्रभाव होता आणि बोलत असताना अनेक तुकारामाचे ते अभंग त्या ठिकाणी सांगत होते. एक प्रकारच्या अध्यात्माच्या माध्यमातून. कोणी जर तुम्हाला म्हणालं या व्याख्यान आहे आणि मी तुम्हाला काहीतरी सांगतो म्हणजे कोणी येत नाही, हे गाडगे महाराजांच्या लक्षात आलं. म्हणून गाडगे महाराज झाडू घेऊन एक वेगळा प्रयोग करायला त्यांनी सुरुवात केली. चला आपण पहिलं झाडल्यानंतर लोक गंमत न बघतील, हसतील, कोण आले हे झाडू मारण्यासाठी म्हणून. परंतु नंतर असं लक्षात आलं की गाडगे महाराज ज्या गावात झाडायला सुरुवात करू लागले तेव्हा त्या गावातले सगळे पाटील, पटवारी, ग्रामसेवक, तलाठी, सगळे जे काही शिक्षक असतील, विद्यार्थी असतील, सगळे झाडू घेऊन गाडगे महाराजांसोबत झाडायला त्यांनी करायला सुरुवात केली. जेव्हा गाडगे महाराज लोकांना कळाले, म्हणून गाडगे महाराज 2 काम एकदाच करत होते. स्वच्छतेचे पुजारी असं म्हणत असताना मित्र, दोन्ही ठिकाणची स्वच्छता फार महत्त्वाची आहे. एक अंतर्मनातली स्वच्छता आणि एक बाह्य स्वच्छता. बाहेरून खूप सगळं स्वच्छ आहे, खूप झगमागाट आहे, खूप चांगलं आहे, परंतु आपलं अंतर्मन मात्र दूषित आहे. अनेक विकार आपल्या मनामध्ये आहेत. मनात आपण रोगी आहोत. मनातून आपण मोकळे नाही, स्वच्छ नाही, निर्मळ नाही, तर त्या स्वच्छतेला काही अर्थ राहत नाही. हे गाडगे महाराजांच्या लक्षात आलं की ग्रामीण भागातले जे लोक आहेत ते ज्ञानापासून वंचित आहेत. फार मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये आज आपल्याला अंधश्रद्धा पाहायला मिळते आणि अशा लोकांचं प्रबोधन आपल्याला करायचं असेल तर या 2 गोष्टीच्या माध्यमातून आपण केलं पाहिजे. म्हणून गावची स्वच्छता करण्यासाठी गाडगे महाराजांनी झाडू आपल्या हातात घेतली आणि लोकांच्या मनाची स्वच्छता करण्यासाठी गाडगे महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून एक शस्त्र त्यांनी वापरलं. ही 2 साधनं, कीर्तन आणि झाडू, या दोन्हीच्या माध्यमातून गाडगे महाराजांनी स्वच्छता अभियान राबवलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, एक संदर्भ आहे इंद्रायणी जवळचा, आळंदी जवळचा. तिथून गाडगे महाराज जात असताना एक कुष्ठरोगी त्या ठिकाणी बसला होता. कुष्ठरोगी हा कसा असतो आपल्याला माहीत आहे. त्याच्याजवळ कोणी जात नाही, त्याला कोणी पाहत नाहीत, लांबून पाहतात. आपल्याला रोग व्हायचा असं वाटतंय. अलीकडे आता बाबा आमटेसारख्या लोकांनी जे काम केलेलं आहे मागं, हे आपल्याला माहीत आहे की कोणी त्या कुष्ठरोग्याकडे जात नव्हते. गाडगे महाराज त्या कुष्ठरोग्यांच्या काखेत आपला हात घातले आणि त्याला उठवलं आणि एका नदीकडे त्यांना घेऊन गेले. 2-4 लोकांना असं सांगितलं की या तुम्ही तांब्या घ्या, बकेट घ्या, याच्या अंगावर पाणी टाका, मी याचं अंग मी घासून काढेन. गाडगे महाराजांनी त्या कुष्ठरोग्याचं अंग हातानं आपल्या धुवून काढलं पूर्ण. की अशा पद्धतीने इतरांच्या दुःखाने किंवा व्याकुळ होणारा संत गाडगे महाराजांनी जे काही केलेलं आहे ते आपल्या कृतीच्या माध्यमातून केलेले. गाडगे महाराज जर केवळ बाहेर येऊन जर तुम्हाला काही कीर्तन करत बसले असते तर लोक ऐकले नसते. लोकांवर प्रभाव केव्हा पडला त्याचा? अरे ते पहिले झाडायला लागले. अलीकडे काही लोकांनी झाडू दीक्षा घेतलेले. आता आपल्या लातूरमध्ये एक मदन सुरेश सर नावाचे सकाळी उठले की ते आपलं दररोज जिथेही गेले तिथं ते काय करत असतात, झाडू मारत असतात. सकाळी अर्धा तास 1 तास. शाहू कॉलेजचे सासरवाडीत गेले तरी झाडू मारतात. सकाळी उठले की सगळे झाडू मारतात आणि त्या ठिकाणी ते आपलं परिसर ते त्या ठिकाणी स्वच्छ करत असतात. त्यांनी ती दीक्षा घेतलेली, झाडू दीक्षा. म्हणून आपण बाहेरचा जरी परिसर नाही स्वच्छ केला तरी आपण आपला परिसर स्वच्छ केला पाहिजे. संत गाडगे महाराजांनी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी, बघा, जी माणसं प्रसिद्धीसाठी काही करत नाहीत, अपेक्षा करत नाहीत, त्या माणसाला खरंच आपोआप प्रसिद्धी मिळत असते. प्रसिद्धी ही सावलीप्रमाणे असली पाहिजे. सावली जसं पाठीमागे येते ना, त्याला या म्हणायची गरज आहे का? आपल्या सावलीला ती आपोआप आपल्या पाठीमागे येत असते. कारण गाडगे महाराजांचा एक संदर्भ आहे. एका धर्मशाळेमध्ये गाडगे महाराजांच्या अनुयायांनी काय केलं, एक चांगला असं पुतळा बसवला गाडगे महाराजांचा. हे गाडगे महाराजांच्या लक्षात आलं. जसं अलीकडे आपण मागच्या वर्षी बातमी ऐकली असेल की एका ठिकाणी नरेंद्र मोदीची मूर्ती तयार करून मंदिर बांधलं एकानं. हे मोदीला काही आवडलं नाही आणि त्यांनी सांगितलं की नाही, ते असं करू नका, असलं काही. गाडगे महाराजांची एकाने मूर्ती तयार केली. तेव्हा गाडगे महाराज त्या ठिकाणी गेले आणि आपली सगळी मूर्ती त्यांनी फोडून टाकली. अशी स्वतःची मूर्ती, लोकांनी श्रद्धेने बसवलेली मूर्ती. कारण गाडगे महाराज
हे मूर्तीपूजक नव्हते, लक्षात घ्या. त्यांचे अंधश्रद्धेच्या संदर्भामध्ये खूप अभंग आहेत. अंधश्रद्धेच्या संदर्भामध्ये त्यांनी भरपूर विचार मांडलेले आहेत की गाडगे महाराज विविध अशा माध्यमातून खऱ्या अर्थाने लोकांचं प्रबोधन त्यांनी कशा पद्धतीनं केलेलं आहे, हे गाडगे महाराजांचे हे सगळे विचार किंवा गाडगे महाराजांचं चरित्र किंवा कार्य सगळं समजावून घेतल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल. गाडगे महाराजावर फार काही असं मी बोलावं याची काही आवश्यकता नाही, परंतु मला जेवढं काही वाटलं की स्वच्छतेच्या संदर्भामध्ये स्वच्छतेचा मूलमंत्र, स्वच्छतेचा निजध्यास, स्वच्छता हेच आपलं कर्तव्य आहे, झाडू हेच आपलं साधन आहे. म्हणून गावातली स्वच्छता साफ करत 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 लोकांच्या मनात असलेली जी घाण आहे ती घाण स्वच्छ करण्याचा प्रयत्न आयुष्यभर संत गाडगे महाराजांनी केलेला आहे. म्हणून आजही गाडगे महाराज आपल्यात नसले तरी आपल्या सगळ्यांच्या मनात गाडगे महाराजाविषयी आदर आहे. गाडगे महाराजांचा पोशाख कसा होता, ते काय घेऊन राहत होते, काय खाऊन जगत होते, याहीपेक्षा त्यांचं विचार आणि कार्य किती महत्त्वाचे होते हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून त्यांच्या विचाराची, त्यांच्या कार्याची शिदोरी घेऊन आपण या NSSच्या शिबिराच्या माध्यमातून आपण हे सगळं या ठिकाणी आपण काम करत असतो. खऱ्या अर्थाने मी असं म्हणेल की NSSमध्ये जे जे विद्यार्थी येतात ते सगळे गाडगेबाबांचे सच्चे अनुयायी असतात. गाडगेबाबांच्या अनुयायीला आपल्याला काही कुठं जाऊन असं शोधायची गरज नाही, असं विचारायची गरज नाही. गाडगे महाराजांचं कुठलं काही लेबल आहे काय, गाडगे महाराजांचा फोटो तुमच्या खिशाला आहे का, तुम्ही गाडगे महाराजांचे अनुयायी आहेत का, हे विचारायची गरज नाही. जेव्हा आम्ही शिबिरामध्ये जाऊ आणि जेव्हा आम्ही विद्यार्थ्यांकडे पाहू, विद्यार्थ्यांचं दिवसभरांचं काम केलेलं आम्ही जेव्हा संध्याकाळी आम्ही जाता जाता येता येता खड्डे वगैरे आम्ही पाहत असतो, तेव्हा आम्हाला खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांमध्ये देखील एक आधुनिक गाडगे महाराज आम्हाला दिसत असतात. म्हणून NSSमध्ये आलेले सगळे विद्यार्थी हे खऱ्या अर्थाने हे गाडगे महाराजांचे अनुयायी आहेत. हा अनुयायीपणा आपण 7 दिवसापुरतं मर्यादित न ठेवता हा कायमचाच आपण जर याच पद्धतीनं आपण गाडगे महाराजांचे अनुयायी आपण कायमच आपण झाले पाहिजे अशा पद्धतीचं एक आपण विचार जर या ठिकाणी आपण स्वीकारला तर निश्चितच आपलं घरामध्ये आपण पाहतो काही काही मुलांना, आपल्यापेक्षा लहान मुलं जर घरात असतील तर असं आपल्याला असं वाटत असतं की काहीतरी घरात पडलेला कचरा आपण कशाला उचलावं. आहे ना, बहीण उचलते, बायको उचलते, आई उचलते, ते सगळे स्त्रियांचे कामं. म्हणून आपण त्या कचऱ्याला हात लावला, पायानं ते कोणी कोणी ते कचरा आपण इकडं लोटून देतो आणि आपण पुढे निघून जात असतो. ही सुरुवात आपण इथून गेल्यानंतर, आपल्या घरी गेल्यानंतर उगी स्वच्छतेचे पुजारी गाडगे महाराज असं बोलून किंवा ऐकून चालत नाही. तुम्ही असेल किंवा मी असेल, आपण सगळ्यांनी आज असं ठरवलं पाहिजे की मी माझ्या घरी गेल्यानंतर माझी वस्तू, ज्या ठिकाणची वस्तू त्या ठिकाणी जर नसेल, आस्ताव्यस्त तिकडं पडलेली असेल किंवा माझ्या घरासमोर जर काही घाण पडलेली असेल तर ती वस्तू मी माझ्या घरामध्ये माझ्या त्या ठिकाणी नेऊन ठेवेन, तरच आपलं घर, आपला परिसर त्या ठिकाणी स्वच्छ दिसणार आहे. अशा पद्धतीचं वचन आपण या ठिकाणी आजच्या दिवशी आपण घेऊ. आणि शेवटी मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे काय कविता, त्या कवितेनं मीही या ठिकाणी समारोप करतो. खरं तर ही जी कविता आहे, मी कविता लिहित नाही, परंतु कविता मला म्हणायला फार आवडतात. कवितेच्या संदर्भामध्ये खरं तर या कागदावर एक कविता आहे, एका चळवळीतली ही कविता आहे. ही कविता मागच्या 2-4 वर्षापासून असंच कधी NSSच्या शिबिराला गेलो की कागद मी घेऊन जात होतो, पण योगायोगानं मला ही कविता कुठंच मनाविषयी वाटली नाही. आणि ही कविता म्हणायला कदाचित वेळ नसेल किंवा वातावरण नसेल किंवा परिसर नसेल, म्हणून मी ही कविता 3-4 वेळेस सोबत घेऊन गेलो, परंतु शिबिरामध्ये कुठं मी म्हटली नाही. परंतु आज कुमठ्यामध्ये आल्यानंतर पवार, आम्ही जेव्हा रस्त्यानं येत होतो, सगळं आम्ही हा परिसर पाहिला. इथं बसल्यानंतर समोरून छानपैकी रेल्वे जात होती, किती चांगलं वाटत होतं. काय रेल्वे म्हणले की आज आपण पाहतो की रेल्वे हे शहरामध्येच आपल्याला अधिक करून असं पाहायला मिळतं. एवढं जवळून रेल्वे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आपली शाळा पण इकडं, आजचं वातावरण पण तसंच आहे. आणि या गावचा जो परिसर आहे की अशाही दुष्काळामध्ये इतकं चांगल्या पद्धतीनं सगळं बागायत या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे इतक्या चांगल्या गावामध्ये आपण राहतो 7 दिवस, हे सुद्धा
तुमच्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून एका चळवळीतली ही कविता थोडंसं मी आपल्यासमोर या ठिकाणी ठेवतो आणि मी माझी जागा घेतो. पुनश्च एकदा जवळीकर सर, सूर्यवंशी सर, स्वामी सर, सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो की मला या ठिकाणी तुम्ही बोलवलात. या आल्यानंतर मी जवळीकर सरांना असं म्हणालो होतं की कुमठ्यामध्ये आमचे काही विद्यार्थी आहेत, परंतु प्रत्यक्ष इथं आल्यानंतर एक विद्यार्थी आमच्या समोरच इथे आला आणि तो चांगल्या पद्धतीने इथं कार्य करत आहे, याचाही मला खूप आनंद वाटला. तर या कविता मला खऱ्या अर्थाने इथं वेळ संपल्यानंतरही मला म्हणावंसं याच्यासाठी वाटतं की एकतर मी तसा सांस्कृतिक कार्यक्रमातला विद्यार्थी आहे. असं काही म्हणजे स्टेजवर फक्त बोलण्यासाठी म्हणून मी आता एक 7-8 वर्षामध्येच मी बोलतो, पण आधी स्टेजवरचे कार्यक्रम मी पहिलीपासून करतो. जे काही सांस्कृतिक कार्यक्रम असतात त्याचा सहभाग माझा अतिशय सुरुवातीपासून असतो. फक्त न बोलता जे काही आपलं नृत्य असेल किंवा गायन असेल या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मी करत होतो. म्हणून या 4 ओळी या ठिकाणी या गावाच्या संदर्भामध्ये किंवा या परिसराच्या संदर्भामध्ये मी आपल्यासमोर ठेवतो. जेथे स्थिरावला स्वाध्यायी भाव, बघा असे आहे छानदार गाव. उषा काल होता उठते सारे गाव शांत, बिगी बिगी स्नाने उरकून येती मंदिरात. त्यांच्या मुखावर संतोषाची ठेव, बघा असे आहे छानदार गाव. मंदिरात घुमतो तेव्हा मंगल निनाद, प्रार्थनेत देवनी भक्त घालतात साद. तेथे गमतात सारे उमराव, बघा असे आहे छानदार गाव. श्रमाने मिळाली घेती मनती देतो देव, भाग त्याचा काढून घेती उरले एकमेव. त्यांचे सुख नाही खेळत कधी डाव, बघा असे आहे छानदार गाव. उठा उठा भाग्यवंत त्याचा घेऊ शोध, आपुल्याही गावासाठी मिळेल त्याचा बोध. उठा उठा भाग्यवंत त्याचा घेऊ शोध, आपुल्याही गावासाठी मिळेल त्याचा बोध. देवभक्त मिळूनी तेथे राज्य प्रेमिकांचे, बघा असे आहे छानदार गाव. धन्यवाद. आणि तसेच सुंदर अशा यानंतर